नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज एन्काउंटरचा एपिसोड हा स्पेशल आहे कारण या एपिसोडमध्ये तुमच्या मनातले प्रश्न विचारले जाणार आहेत, तुमच्या ठाण्यातले प्रश्न विचारले जाणार आहेत आणि अशा व्यक्तीला की जी अतिशय शांत संयमी अशी दिसते, मात्र त्यांचे विचार ठाम आहेत आणि ठाण्यामध्ये भाजपचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे ठाण्याचे आमदार केळकर साहेब आपल्या सोबत आहे. संजय केळकरजी, खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. जसं मी सुरुवात केली की शांत संयमी असे तुम्ही आहात, प्रथम दर्शनी असं दिसतं, पण तितकेच तुमची ठाम मतं आहेत जी आपल्याला रामभाऊ माळगी ची स्थापना ठाण्यामध्ये आपण केलेली आहे आणि तिथं अनेक वर्ग तुम्ही घेतात, इतकी वर्ष तुम्ही ते नित्याचं काम चालू आहे. हे असताना देखील तितकाच ठाम आवाज असतो, अनेक मुद्द्यांवर तुमचा आवाज असतो, कायम आम्ही ते ऐकत असतो. आणि अर्थातच आता निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि आता आपण फॉर्मेशनकडे आलेलो आहोत की कोण होणार ठाण्याचा महापौर, कसं होणार, काय चित्र असणार आहे ठाण्याचं, असे अनेक प्रश्न ठाणेकरांना पडलेले आहेत, मलाही पडलेले आहेत. तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं आज खरं तर जाणून घ्यायची आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर आपण केळकर स्वतंत्र लढले तर वेगळं चित्र येऊ शकतं असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला होता. मात्र तरी देखील युतीमध्येच तुम्ही लढलात, का बरं असं झालं? नाही, त्यांचा विश्वास आणि आमचाही तोच विश्वास होता. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला की स्वतंत्र आम्ही लढावं. आम्ही त्याप्रमाणे काम, कार्यक्रम, संघटनेची बांधणी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळं केलं होतं. आणि शेवटी ह्या जरतरच्या गोष्टी असतात, पण असं एक त्यांना जे वाटतं ते सगळ्यांनाच वाटत होतं की आपण वेगळे लढलो तर आपल्या जागा चांगल्या येतील आणि संघटना देखील आपली या ठिकाणी पुढे जाईल. परंतु शेवटी कसं असतं की एक व्यापक हित पण बघायला लागतं आणि आमच्या वरिष्ठांकडनं प्रांत लेवलला, राष्ट्रीय लेवलला काही ज्या सूचना येतात, काही निर्देश येतात, त्याप्रमाणे पण राहायला लागतं. आणि त्याच्यामुळे युती आम्ही केली आणि त्या युतीमध्ये देखील आमचा परफॉर्मन्स जो आहे तो जास्तीत जास्त चांगला कसा राहील याच्याकडे लक्ष दिलं आणि तो खरोखर चांगला झाला की आम्ही 39 जागा लढलो. त्याच्यातल्या 6 जागा ज्या आहेत त्या मुंब्रा साईडच्याच होत्या, म्हणजे त्याच्यातून काही आम्हाला यश मिळेल असं नव्हतं. पण उरलेल्या 32-33 जागांमधनं आम्ही 28 जागा ज्या आहेत त्या चांगल्या मतांनी निवडून आणल्या आणि ठाणेकरांचा विश्वास एकदा पुन्हा आम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळाला आणि त्यांचा विश्वास आम्ही प्राप्त केला. पण जर वेगळे लढला असतात तर जसं गणेश नाईक म्हटले की चमत्कार घडेल केळकर यांच्या नेतृत्वाखाली, तर तसं घडलं असतं? नाही, निश्चितपणे आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या. शेवटी कसं आहे की लोकांनाही समोर कोण आहे तेही लोकांचं बघितलं जातं आणि गेल्या 10 वर्षापासून जे निरनिराळे विषय लोकांशी कनेक्ट होण्याचे जे आम्ही धोरण ठेवलं होतं, सातत्याने काम कार्यक्रम केले होते. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आता आधार कार्ड, आधार हा आपला आधार आहे, हे एक मी उदाहरण दिलं. जवळजवळ 50,000च्या वर लोकांना आम्ही स्वतः निरनिराळ्या ठिकाणी कॅम्प्स घेऊन आधार कार्ड आपल्या दारी, आमदार आपल्या दारी तर आहेच, तो तर आम्ही उपक्रम राबवतोच. तर त्यामुळे लोकांशी कनेक्ट होण्याचे जे म्हणून गोष्टी असतील ती आमची सगळी टीम आणि आमची ऑर्गनायझेशनल सगळे कार्यकर्ते, शेवटी कॅडर आहे आणि त्या माध्यमातून करू. त्यामुळे आम्हाला तो ठाम विश्वास होता की आमच्या जागा जास्ती येतील, निश्चितपणे घडू शकेल. खरं तर ठाण्याचं राजकारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही फार जवळून बघितलंय आणि फार पूर्वापार पाहिलंय. तुम्ही, मला वाटतं, राजकारणामध्ये कसे आलात हा प्रश्नही देखील मला पडलेला आहे, कारण कर संस्था, कर देयकर वगैरे, कर सल्लागार, या सगळ्या गोष्टींमध्ये आपली मास्टरकी होती, आजही आहे. ते सगळं तुम्ही इतकं सुंदर करत होतात, ते करता करता इथे राजकारणात कधी आलात आणि कसे ओढला गेलात? काही ना काही टर्निंग पॉइंट येतो. मी अतिशय आशिया खंडातल्या उत्कृष्ट कॉलेजमध्ये होतो, मला स्कॉलरशिप होती सिडनॅम कॉलेजमध्ये, आणि त्याच वेळेला जेव्हा इमर्जन्सी या देशावर आली तर त्यावेळेला मी 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षाला होतो आणि त्यावेळेला तरुणांना आव्हान केलं गेलं की लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकशाही पुनर्स्थापित करण्याकरता तरुणांनी उतरलं पाहिजे, चळवळीमध्ये आलं पाहिजे. आणि का कोणास ठाऊक मलाही ती भावना झाली. आमच्याही इथल्या लोकांनी मला बोलवलं
आणि त्या निमित्ताने मी त्या फील्डमध्ये आलो आणि त्या चळवळीमध्ये विद्यार्थी लढा कृती समिती ठाणे जिल्हा त्याचं पहिला निमंत्रक म्हणून मला नेमलं आणि त्याच्यातून मी इमर्जन्सी, त्याच्यानंतरच्या निवडणुका, त्याच्यानंतरचं काम, असं सगळं जे आहे पार्टीच्या 1980च्या स्थापनेपासून हे काम अतिशय लहान वयापासून सुरुवात केल्यामुळे हे काम जे आहे ते बघायला मिळालं. मी कर सल्लागार होतो. 28 वर्ष मी कर सल्लागार म्हणून प्रॅक्टिस केली. कारण की आमची आता शेवटी शिक्षकाच्या घरातला मी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही शिकवणच होती की अर्निंग सोर्स हा आपला स्वतःचा असला पाहिजे. राजकारण हा तुमची आवड आहे, राजकारण हा अर्निंग सोर्स असता कामा नये. आणि त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस पण करत होतो आणि हे पण काम करत होतो. अधिक वेळ द्यायला लागत होता आणि त्या माध्यमातून मी या क्षेत्रामध्ये जो आलो तो आजपर्यंत या ठिकाणीच आहे. तुम्ही त्यावेळी जी भाजप पाहिलेली होती, 4थ्या क्रमांकावर भाजप मला वाटतं त्यावेळी होती, ज्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये आणि सक्रिय भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम मला वाटतं सुरू केलं असेल. ती भाजप आणि आत्ताची भाजप किती बदल घडलाय? नाही, त्यावेळेला तर चिडवायचे ना, हम दो हमारे दो. आमचे 2च खासदार होते आणि आम्ही ज्यावेळेला कुठल्याही सरकारी कार्यालयात जायचो तर कितीतरी वेळ आम्हाला बोलवायचेही नाहीत. म्हणजे हा देखील जो अवमान आहे किंवा ज्याला म्हणता येईल की हा एक तापच होता ना, मनस्ताप होता की अरे आपल्याला कोणी हे नाही करत. तर त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी तावून सुलाखून निघाली कार्यकर्ते आणि त्यावेळेचं नेतृत्व आणि त्यावेळेला संघटनेतली जी शक्ती होती कार्यकर्त्यांची ती देखील सर्व याची गोष्टीची तयारी ठेवून काम करत होती. त्याच्यामुळे त्यावेळेला एक त्यागाची वृत्ती होती, समर्पणाची वृत्ती होती. आणि जे आम्ही स्लोगन म्हणतो की पहिले राष्ट्र फिर पार्टी अंत में स्वयं, तर ती खऱ्या अर्थाने ती भावना पण त्यावेळेला रुजलेली होती. कारण की तसं काही पॉवर पॉलिटिक्सची जवळपास काही शक्यता त्या काळात नव्हती. पार्टीचा विस्तार करायचा होता. पण आपण जे म्हणताय ती परिस्थिती वेगळी आहे. शेवटी परिवर्तन संसार का नियम आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर परिवर्तित होत गेली. चांगले दिवस आले, अच्छे दिन आले. आज म्हणजे अनेक लोकांना ज्या वेळेला अटलजींनी लाल किल्ल्यावरून शपथ घेतली तर त्या काळातले त्यांच्या वयोगटामधल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, आनंद अश्रू आले की आम्ही जी घोषणा देत होतो अगली बारी अटल बिहारी, अगली बारी, ती कधी येते की नाही. आणि ती आलेली बघितल्यानंतर तो एक जो आनंद आहे. आणि मग त्याच्यानंतर सलग आता तर मोदीजींसारखं विश्वगुरू 3 वेळा प्रधानमंत्री पदावर आहे, पार्टी वाढलेली आहे, पार्टीमध्ये रोज नवीन माणसं येत आहेत, पार्टीच्या विचारावर प्रभावित होऊन पॉवरमध्ये आम्ही आहोत, त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर अशी लोक येत आहेत. आणि त्याच्यामुळे ती मोल्ड करायला लागेल. एक चांगलं आहे की आपण जे म्हटलं की आमची जी उत्तमला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे, ही रामभाऊ म्हाळगींचीच संकल्पना होती की कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे अभ्यासवर्ग, प्रशिक्षण, वैचारिक बैठक ही सगळी त्या ठिकाणी करता येते. त्याच्यामुळे अनेक वर्ष आमच्या इथे आम्ही व्याख्यानमाला घेतो. आता 40 वर्ष झाली आम्ही रामभाऊंचं पुतळा रूपी स्मारक न करता वैचारिक स्मारक केलं. ज्ञान, प्रबोधन, मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित 1 आठवडा आमची ती व्याख्यानमाला आजही चालते. आता जानेवारीत आत्ताच संपली. 8 ते 14 जानेवारी ही फिक्स, जागा फिक्स, फक्त विषय वेगवेगळे आणि वक्ते वेगवेगळे. आजपर्यंत कुठलाही वक्ता अजून रिपीट नाही झाला. आणि मला वाटतं की ती एक वेगळ्या प्रकारची रामभाऊंना एक ते त्यांची श्रद्धांजली आहे, त्यांचं स्मरण जे आहे ते या माध्यमातून केलंय. परंतु ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून हे आता जी सोर्स आलेला आहे तर त्याला या पद्धतीने मोल्ड करून की भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये त्यांना योग्य दिशेने नेणं हे एक मोठं काम देखील आता आहे. तुमचे आणि रामभाऊंचे त्या काळात म्हणजे संबंध आले होते, सोबत काम करता तुम्हाला आलेलं होतं, कसे अनुभव होते त्या काळात? फार कर्मठ माणसं. म्हणजे काही वेळेला आपलं भाग्य लागतं की अशा मोठ्या माणसांबरोबर आपल्याला काम करायला मिळणं. आणि म्हाळगी हे स्वतः वकिली करत होते. रामभाऊ खासदार झाल्यावर सुद्धा त्यांची वकिली चालू होती. ते रात्री पुण्याला जायचे, सकाळी त्यांच्या सबऑर्डिनेटना सगळी सूचना द्यायचे आणि परत त्यांच्या दौऱ्यावर जायचे. तर ज्यावेळेला ते ठाण्याला असायचे
तर ठाण्याला त्यांचं एक कार्यालय जे होतं तिथे मी आपला काय म्हणता येईल त्याला उत्कंठा म्हणून मी जाऊन बसायचो. त्यांचे PA असायचे आणि खूप जवळून मी बघितलं ते कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने डिक्टेशन देतात, कशा पद्धतीने विचार करतात आणि कसं लोकांशी कनेक्ट ते फार मोठं आम्हाला एक चांगलं बघायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. आणि मग पुढे अशी शृंखलाच होती की ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम कसं केलं जातं आदर्शवत. आणि त्याच्यामुळे रामभाऊ म्हाळगी बघा की देशामधले एक आदर्श लोकप्रतिनिधी झाले. त्यांच्या नावाने शेवटी संस्था एक स्थापन झाली आणि इतकी वर्ष ती संस्था कार्यरत आहे कार्यरत आहे. आणि अविरत काम चाललंय अविरत संस्थेचं. काम चालू आहे त्याचं. आणि एक वास्तू उत्तन सारख्या ठिकाणी म्हणजे अन्य पक्षाचे किंवा अन्य सामाजिक संस्थांचे देखील त्या ठिकाणी अभ्यास वर्ग होतात त्या ठिकाणी. आता तर लिडरशिप चा देखील त्या ठिकाणी 9 महिन्याचा कोर्स सुरू केलेला आहे त्यांनी. हो. आणि इतकी चांगली चांगली नेतृत्व त्या प्रबोधिनीला मिळालं. म्हणजे अगदी प्रमोदजींपासून ते सुरू होतं. वसंतराव पटवर्धन असतील, ते आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आता अध्यक्षतेचे आहेत. विनय सहस्त्रबुद्धे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, जे नंतर खासदार पण होते. त्याच्यामुळे ती संस्था एक चांगलं वैचारिक व्यासपीठ तयार करण्याकरता राजकीय दृष्टीने ती एक चांगली हे झाली. त्याच्यामुळे आता जी लोक आपण म्हणताय की आता कसं वाटतंय ते, तर त्यांना हा बॅलन्स जो आहे तो ठेवण्याची कसरत तर आहेच नक्की. बरं, आता ठाण्यामधला बॅलन्स कसा ठेवताय याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. राजकीय बॅलन्स ठाण्यामध्ये कुठला बॅलन्स तो सांगा तुम्ही. महापालिकेतला का महापालिकेच्या बाहेरचा? बघा, मी अस्सल ठाणेकर आहे. माझं जन्मभूमी कर्मभूमी ही ठाणाच आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की ठाण्याचं जे जे म्हणून चांगलं होईल ते करण्यासाठी मी प्रयत्नशील असलं पाहिजे, मग आमदार असताना आणि त्याच्या आधी देखील. आणि म्हणूनच निरनिराळ्या संस्थात्मक माध्यमातून देखील मी जे काम केलं, त्याच्यामुळे प्रत्येक ठाणेकराचं हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कसा वाढेल आणि त्याच्याकरता मी ॲज अ आमदार काय करू शकेन, मग मी सत्तेवर असो किंवा नसो, ठाण्याच्या बाबतीत किंवा ठाणेकराबाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज आपल्याला करता कामा नये. त्याच्याकरता आपण लढलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी आता ही 3ऱ्या टर्ममध्ये मी आमदार म्हणून काम करतोय. एक टर्म मी वरच्या सभागृहातही काम केलंय आणि ते सातत्याने मी त्याच्या मागे असतो, त्याच्यात प्रयत्नशील असतो. पण ठाणेकरांचा एक सूर आहे की तुम्हाला यायला थोडा उशीर झाला किंवा ब्रेक मिळायला उशीर झाला. आता ज्याचं त्याचं प्रारब्ध पण कारण आम्हाला तर स्वप्नातच नव्हतं की आम्ही, बघा कसं आहे की राजकारणात एखादी व्यक्ती येते ती काहीतरी होड्या करता येते. कोणाला काही नगरसेवक व्हायचं असतं, कोणाला काही अमुक व्हायचं असतं किंवा काही त्याला फायदा हवा असतो. आमचं सुदैवाने कॅनव्हास एवढा मोठा होता की लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. जसं त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तसं लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्याच्याकरता जे जे करायला लागेल ते आपण काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या कधी ध्यानीपणीच नव्हतं की आपल्याला काय व्हायचं आहे. अचानक माझी पार्टी चांगली की त्यांनी पहिल्यांदा मला 2006ला निवडणुकीचं मला तिकीट दिलं पदवीधर मतदारसंघाचं आणि मग पुढे तशा पद्धतीने चालत राहिलं. संजय केळकर यांचा शिवसैनिकांशी संघर्ष मध्ये मध्ये होत असतो, आम्ही पाहत असतो. विधानसभेला शिंदेच्या माजी नगरसेवकांनी आपल्याला विरोध केला असं म्हटलं जातं. तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, विधानसभेला शेवटी प्रत्येकाची इच्छा असते की आम्हालाही लढायला मिळाला पाहिजे, आम्ही लढलो पाहिजे आणि त्याचाही मी सन्मान करतो. मी शिंदे साहेबांना सांगितलं होतं की त्यांना लढू द्या तुम्ही, आम्हाला पण आमची अवकात काय कळेल इतक्या मी आमच्या कार्यकर्त्यांनाही स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्याला जे लढायचं आहे लढू द्या. खरंच जर आम्ही काम केलेलं असेल तर ठाणेकर निश्चितपणे पोचपावती देणारे अशा प्रकारचा आमच्या ठाण्यातले नागरिक आहेत, ह्याच्याबद्दल मला विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही खरंच केलं असेल तर देतील, नसेल केलं तर नाही देणार. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल कधीच कटुता वाटली नाही. इव्हन पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या समोर जे जे उमेदवार होते ते नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले. वा. सर्वच्या सर्व जे उमेदवार होते
राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे हे सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मी त्याच्यामध्ये पुढाकार घेण्यामध्ये होतो. त्याच्यामुळे काहीच तसं मला वाटलं नाही की मी उलटा सूर लावला होता की ज्याला लढायचं लढू हो दे. जाने दो असं. हो त्याला लढू दे, काय हरकत नाही. पण आता युतीच्या ज्या बैठका झाल्या ठाण्यामध्ये आम्ही बघितल्या, अनेक बैठका झाल्या आणि शेवटच्या बैठकांना मात्र संजय येळकर हे अनुपस्थित होते आणि त्यांची अनुपस्थिती लक्षणीय दिसून आली. नाही, खरं आपल्याला सांगायचं तर माझी प्रामाणिक म्हणजे कार्यकर्त्यांची, शेवटी माझा कनेक्ट आहे खालपर्यंतच्या कार्यकर्त्याशी. बरोबर. कारण मी ज्या चळवळीमधनं आणि रूट लेवलवरनं आलोय, मी खांबाला झेंड्या लावण्यापासून मी कामाला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे मला त्यांची मनस्थिती कळत असताना की बाबा आपण लढलं पाहिजे स्वतंत्र, तर ही भूमिका करत असताना त्या याच्यात सुद्धा जर जागांचं काही जमत नाहीये, आपल्याला जिथे हवं आहे, जिथे आपलं काम आहे, तर शेवटी आपण किती डोकफोड करायची बैठकीमध्ये. म्हणून मी सांगितलं तुम्हीच आता चालवा पुढचं, मी अनुपस्थित राहिलो तरी काही मला तसं काही वाटणार नाही. शेवटी निर्णय वरचे घेतील, वरच्यांनी निर्णय घेतल्यानंतर आपल्याला तो शिरसावंद आहे, कारण मी निष्ठावान पार्टीचा सैनिक आहे आणि त्यामुळे ते बैठकीला मी गैरहजर राहिलो. बरं, आता निवडणुकांचा निकाल लागला त्याच्यानंतर पण असे स्टेटमेंट आले की आम्ही विरोधात बसायला देखील तयार आहोत. काय झालं की रिझल्ट आल्यानंतर समोर ज्यांची विरोधी पक्ष म्हणून जी संख्या आहे ती अल्प आहे. बरोबर. आणि आमची ही भूमिका राहिली, कारण आज आम्ही युतीमध्ये नाही आहोत. आम्ही अनेक वर्षे युतीचं सगळं राजकारण, आणि माझं भाग्य असं आहे की लहान वयामध्ये आल्यामुळे मी गेली 25-30 वर्षे युतीचं राजकारण बघत आलेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून ते आता शिंदे साहेबांपर्यंत. मधल्या काळात रघुनाथ मोरे होते, मोदा, प्रकाश परांजपे, आमचेही कापसे, जगन्नाथ पाटील साहेब, असे निरनिराळे, घारपुरे, वीणा भाटिया. तर आम्हाला सन्मानपूर्वक युतीमध्ये जर ठेवलं, कारण की अनेक वेळेला सन्मानपूर्वक जर झालं नाही तर मग मतभेद होतात. आणि त्याच्यामुळे माझी ती भूमिका होती की सन्मानपूर्वक जर त्या युतीच्या जागा आपण वाटप केलं, नाहीतर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. आणि ही तयारी असली पाहिजे. शेवटी तुम्ही एखाद्या शहराच्या हिताच्या करता लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जाता, तेव्हा तुम्ही पॉवर गेम करण्याकरता जायला पाहिजे असं नाही. निश्चितपणे सत्तेवर असाल तर तुम्ही अधिक प्रकारे जे चांगलं हे करता येईल ते करता येऊ शकतं. पण त्याचबरोबर सक्षम असा समोर सुद्धा विरोधी पक्ष असला पाहिजे की जो अंकुश पण ठेवेल, की जेणेकरून विकास एका दिशेने जाईल, पारदर्शी राहील, दिशाहीन विकास होणार नाही. आणि त्याच्यामुळे ते आमची तयारी आहे. आजही आहे. आजही आहे ना, आजही आहे. आमचा विरोधी पक्ष नेता झाला तरी काही हरकत काहीच नाही त्याच्यामध्ये. योग्य पद्धतीने आम्हालाही अंकुश पण ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये सहभाग देखील होतील. किंवा सत्तेमध्ये जरी असलो तरी जे म्हणून ठाणेकराच्या हिताचं आहे ते करण्याला आमचं प्राधान्य राहील. आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे आम्ही दिलेलं आहे त्याच्याशी एकरूप राहून आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि महापालिका असेल किंवा विधिमंडळ असेल किंवा या दोन्ही सभागृहाच्या बाहेर देखील आम्ही ती भूमिका जी आहे, शेवटी ठाणे आणि ठाणेकरांचं हित हा आमचा एकदम प्रथम अजेंडा आहे. नक्कीच. तुम्ही अनेकांची नावं आता घेतली, अनेक काळ आपण म्हणजे युतीचं राजकारण देखील पाहिलं, अनुभवलं. त्या काळामध्ये कापसेंचा देखील आपण उल्लेख केला. त्यांनाही घरी बसवलं, म्हणजे त्यांनाही बसवलं तेव्हा देखील असाच उद्रेक होता. त्यांच्या लोकसभेचं सिटिंग सीट होती आणि सन्माननीय दिघे साहेबांनी मागणी केली की आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे. आणि ती युतीच्या याच्यामध्ये शेवटी नफा तोटा असतोच युतीमध्ये, जसं समन्वय आणि स्पर्धा असते. आणि त्याच्यामध्ये ती गेली त्यावेळेला भाजपचा तोटा होतोय. हो, तोटा झाला होता ना तेव्हा, की एक सिटिंग कापसेंसारखा एक उत्तुंग माणूस, आणि त्यांना आपण त्यांची सीट जी आहे त्यांना बाजूला ठेवून ती सीट शिवसेनेला दिली. त्यावेळेला झाला होता उद्रेक होता. आम्हीच त्याला फेस केलं कल्याण डोंबिवलीमध्ये. आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ते खूप मोठं शल्य त्यावेळेला होतं
की आपली हुकमी सीट ही त्या निमित्ताने तिकडे गेली. शल्य अजूनही आहे? शल्य बघा, शल्य हे असं असतं की ते त्यावेळेला ज्यांनी अनुभवलेलं आहे त्याच्या मनामध्ये खदखदच असतं. एखादी व्यक्ती मोकळेपणाने सांगते, एखादी व्यक्ती सांगत नाही, पण निश्चितपणे राहणारच ना. ज्याचं संघटनेवर प्रेम आहे त्याला वाटणारच की अरे हे आपण शल्य जे आहे ते झालंच आहे ते तिकडे त्यावेळेला. आजही कुठेतरी भाजप वाढावी तशी वाढली नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, ठाण्यामध्ये? भारतीय मी निश्चितपणे ज्याला म्हणता येईल समाधानी जिल्ह्यामध्ये आहे, कारण की भाजपचे सातत्याने जास्ती आमदार निवडून आलेले आहेत. 9 आमदार भाजपचे आहेत आणि ते जास्ती आहे सर्वांपेक्षा. त्याच्यानंतर आत्ताच्या काळात तर महापालिकांमध्ये देखील भाजपचा परफॉर्मन्स चांगला आहे. पण बऱ्याच वेळेला युतीच्या याच्यामध्ये काही वेळेला कॉम्प्रोमाइजिंग सेंटर जे आहे ते या ठिकाणी येतं. जसं मी सांगितलं की लोकसभेची जसं गेलं किंवा महापालिकांमध्ये देखील कल्याणलाही युती झाली आणि ठाण्यालाही युती झाली. त्यामुळे जे लोकांना लढायचं असतं, वाढायचं असतं, हा त्याला एक कुठेतरी ब्रेक लागतो ना. आता शेवटी व्यापक जेव्हा आपल्याला बघायला लागतं त्यावेळी कुठल्या तरी ठिकाणी ब्रेक लागला पाहिजे, तो नेमका या ठिकाणी लागतो कधी. त्यामुळे मी जसं मगाशी पण इंट्रोमध्ये म्हटलेलं की ठाण्याचा बुलंद आवाज भाजपचा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. विधानसभेमध्ये देखील ठाणे महानगरपालिकेमधला अनेक भ्रष्टाचार वेळोवेळी तुम्ही बाहेर काढलेला आहे आणि आता त्यांच्यासोबतच तुम्ही म्हणजे आता महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजप सोबत बसणारे. अडचण वाटते? नाही, कसं आहे की आपल्या मनामध्ये गिल्ट नाही आहे. माझं नेहमी म्हणणं आहे की जो निर्मळ असतो तो निर्भय असतो. जर मी हिताच्या करता एखादा विषय बोलतो आहे, सांगतो आहे, तर तो सर्वांनीच तो स्वीकारला पाहिजे. जो म्हणून लोकप्रतिनिधी आहे त्याने ठाण्यातल्या किंवा नागरिकांच्या शहराच्या हिताच्या करता त्याने त्या ठिकाणी ते मान्य केलं पाहिजे. आणि त्याकरता आम्ही विधिमंडळामध्ये हा आवाज उठवत असतो सातत्याने. मी तर सांगतो की आम्ही चौकीदाराचं काम आम्हाला करायलाच पाहिजे. शेवटी ते योग्य दिशेने, दिशाहीन नको आहे, दिशा दर्शन देणारा विकास, पारदर्शी विकास आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त असा विकास आम्हाला पाहिजे. आणि तो करताना काही जर त्याच्यात काही आपल्याला दिसून आलं तर त्याच्या विरुद्ध आवाज जो आहे हा कोणी ना कोणी उठवायला पाहिजे. त्याच्यामुळे तो मी उठवतो. आजही शिंदेचे नेते असं म्हणतात की तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये बहुमताचा आकडा किंवा सर्वाधिक जागा ह्या भाजपच्या आहेत. असं असताना ते म्हणतात की आम्हाला चालेल मुंबईचा महापौर झालेला. तर ठाण्यामध्ये शिंदेकडे आकडा अधिक आहे. असं असताना तुम्हालाही वाटतंय की भाजपचा महापौर व्हावा ठाण्यामध्ये? नाही, असं आहे की हे आमच्या सहकारी माझे जे आहेत निरंजन, त्यांनी महापौराचं त्या ठिकाणी मागणी केली किंवा त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. प्रत्येकाला वाटतं, कारण आम्ही 2 वर्ष सांगत होतो की आपला महापौर होईल, आपला महापौर होईल, आणि त्या भावनेतून ते व्यक्त केलं जातं. पण संख्येच्या गणितामध्ये तर निश्चितपणे त्यांना आमची गरज नाही आहे. आमचा टेकू म्हणून त्यांना गरज असती तर निश्चितपणे आम्हाला ते महापौराचा आम्ही ताणून धरू शकतो. परंतु संख्येच्या गणितांमध्ये दे कॅन गो अहेड विथ देअर ओन काउंट. कल्याणला एकेकाळी 2000 साली संख्येच्या गणितामध्ये आम्ही 2.5 वर्ष महापौरपद वाटून घेतलं आणि भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेला पहिल्यांदी ठाणे जिल्ह्यातला पहिल्यांदी महापौर हा त्यावेळेला झाला. कारण त्यावेळेला मी तिकडे अखंड जिल्ह्याचा प्रमुख होतो, त्याच्यामुळे मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो आणि त्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते लोक शिवसेना दे कॅन गो अहेड विथ. आता जर तुम्ही सत्तेत बसलात तर पहिली भाजपची भूमिका काय असेल ठाण्यामध्ये? मी मगाशी सांगितली तीच की पारदर्शी कारभार आपला झाला पाहिजे, अनुशासन प्रिय अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि विकास एक दिशाबद्ध असला पाहिजे. ठाणेकरांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याकरता
त्याचा एक मास्टर प्लॅन बनवायला पाहिजे. कारण अनेक गोष्टी ज्या आहेत खरं की ज्याचे मास्टर प्लॅन आमच्याकडे आहे, आम्ही बनवलेला आहे, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. परंतु ज्याला म्हणतील की ठाणेकरांनी तुमच्यावर एवढं भरभरून प्रेम केलेलं आहे महायुतीवर, म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका, तर त्यांना आपण उत्तरदायित्व आपलं आहे त्यांच्यावर, सगळं जे जे आहे त्याच्या अडीअडचणी. आणि वाढत्या ठाण्याला एक चांगलं आहे की दोन्ही भाग्यविधाते आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठाण्यासकट MMR रिजनला प्रचंड भरभरून देत आहेत. आणि विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या इथल्या लोकांचं जीवनमान कसं सुकर होईल त्या दिशेने त्यांची पावलं आहेत. आणि त्या दिशेने ते डबल इंजिन सरकार इथे देखील मदत करते. स्वतः एकनाथ शिंदे साहेब देखील मुख्यमंत्री होते, ते देखील सरकारमध्ये आहेत. नॅचरली त्यांचं देखील, ते इथलेच असल्यामुळे त्यांचं देखील लक्ष या ठिकाणी असणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून योग्य दिशेने हे काम जे आहे ते करून घेण्याकरता आमचा कटाक्ष असेल. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांचा विळखा इतका वाढलेला आहे की वारंवार आपणही प्रश्न उपस्थित केला होता विधानसभेमध्ये, पण पुढे काही कारवाई होताना दिसत नाही किंवा हे कंट्रोलमध्ये कधी येणार? नाही बघा, कारवाई तर झाली, परंतु कुठून झाली? कोर्टातून. माझं म्हणणं हे आहे की प्रत्येक वेळेला एखादा नागरिक किंवा ऍक्टिव्हिस्ट किंवा जो बाधित आहे त्याने कोर्टात जायचं का? प्रशासन कशा करताय? त्यांचं हे काम आहे. पहिली वीट जिथे अनधिकृत उभारली जाते त्या ठिकाणी त्याच्यावर घाव घातला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे जे अनधिकृत बांधकामाचं पेव फुटलेलं आहे. आणि शेवटी कोर्टाने सांगितलं की या इमारती पाडा, अमुक करा, मग ते शिळफाटा, दिवा, निरनिराळ्या ठिकाणचं जे कोर्टाने आदेश दिले, तर मग सगळं जर कोर्ट करायला लागत असेल तर मग स्थानिक स्वराज्य संस्था कशा करताय, प्रशासन कशा करताय? तर माझा आग्रह हा की ही जी काही एक ज्याला म्हणता येईल की एक लॉबी तयार झालेली आहे, ही अनधिकृत बांधकाम करणारी आणि ते वाचवणारी, त्याच्यामध्ये पॉलिटिकल काही लोक पण असतील, तर ती जर मोडीत काढायची असेल तर काही आम्ही आमची देखील पथ्य पाळायला पाहिजे राजकीय पक्ष म्हणून, की एका मर्यादेपर्यंत आपण थांबलं हे करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे कुणी हे करता कामा नये. जसं आता आम्ही स्टेशनच्या 150 बाहेरच्या पट्ट्यामध्ये एकही फेरीवाला नाही आहे, फेरीवाला मुक्त ठेवलेला आहे. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ना, पॉलिटिकल विल पाहिजे, तर ती ठेवण्याकरता आमचा जास्ती प्रयत्न असला पाहिजे. तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल. नियम आणि निर्देश आणि GR अनेक निघतात, पण अनधिकृत बांधकामं जर अशी वाढत गेली तर बघा की लोकांना स्वस्तात घरं मिळतील, परंतु एवढा मोठा धोका आहे की इमारती कोसळतात, माणसं त्याच्या खाली गाडली जातात आणि आम्हाला काही उघड्या डोळ्याने बघायला लागतं, कारण की त्याचं बांधकाम निकृष्ट असतं, अनेक गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कठोरपणे कुठलंही काही कॉम्प्रोमाइज न ठेवता जर एकदा त्यांच्या लक्षात आलं लोकांच्या अशा पद्धतीचं करणाऱ्याच्या, तर निश्चितपणे ते थांबू शकेल. त्याला इच्छाशक्ती मोठी पाहिजे. जसं तुम्ही आता उदाहरण देताना म्हटलात, मला असं वाटतं की प्रत्येक शहराची कपॅसिटी असते. आता काय झालंय की ठाण्यामध्ये अनेक बांधकामं चालू आहेत किंवा येणारा ओघ ठाणे मध्ये येऊन, ठाण्यात येऊन ज्यांना वसाहत करायची आहे, ज्यांना ठाण्यामध्ये स्थायिक व्हायचं, अशांचा ओघ भरपूर आहे, कारण ठाणं सुद्धा वाढतंय. मात्र हे होत असताना रस्ते तेवढेच आहेत, पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनी तेवढ्याच आहेत, आणि अशामध्ये ठाणेकरांचे हाल पण होताना आपल्याला दिसतात. पाण्याचे प्रॉब्लेम्स खूप आहेत, रस्ते छोटे आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जॅम म्हणजे असं होतं की ठाण्यातला माणूस बाहेर पडताना किमान 3 तास बफर टाइम ठेवून बाहेर पडतो. हे किती वाईट. हे 3 तास तुम्ही ठाण्याला मागे ढकलताय. नाही बघा की प्रत्येक शहराची कॅपॅसिटी असते की किती लोक राहिले पाहिजे. खरं. तर पहिलं डेस्टिनेशन ठाणा आहे, जो येतो तो पहिले ठाण्यात येतो. आता ते असलं तरी हरकत नाही. त्याच्या अनुषंगाने जी आम्ही पॅरलल त्याची यंत्रणा उभी करायला पाहिजे. आता आमच्या इथे 30 वर्षापासून आम्ही धरणाची प्रयत्न करतोय, तिथे झालं नाही. आणि पाण्याची ही पहिली व्यवस्था असली पाहिजे. टँकरने जर पाणी द्यायला लागलं तर आता मी स्वतः लोकांना हँडल करतो की EMI पण द्यायचा आणि टँकर करता पण लाखो रुपये आम्ही मोजायचे.
मग काय आहे कामाचं. आणि त्याच्यामुळे त्याचं सुनियोजित अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने करावं. आता एक चांगलं आहे की मध्यंतरी टॉक शो जो झाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्यांनी ठाणेकरांना काय काय इथे चालू आहे काम याचं एक दिशादर्शन दिलं. जसं आपण सांगितलं की वाहतूक कोंडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, काही काळापुरती ती राहील. मेट्रोचं काम चालू आहे. आता तर आम्ही खूप आग्रह केला आणि इंटरनल मेट्रो देखील त्याला मंजुरी मिळालेली आहे. पण हा जो ट्रक ट्रॅफिक आहे सगळा घोडबंदरचा, तर त्याला बाहेरच्या बाहेर दिशा देणारं यंत्रणा सुरू आहे. मग कोस्टल रोड असेल किंवा दिल्ली मुंबई रस्ता असेल, हे सगळं त्यांनी जेव्हा सांगितलं तर त्याला 1-1.5 वर्षाचा कालखंड जाईल. त्याच्यानंतर जलवाहतूकसुद्धा करण्याचा एक मास्टर प्लॅन तयार आहे. ठाण्यातल्या रस्त्याचं सुद्धा तुम्ही जे सांगितलं तर बरेचसे रस्ते रुंदीकरण त्याचं केलेलं आहे. काही रस्त्यांचं करणं अवघड आहे कारण अनेक प्रॉपर्टीज त्याच्या तोडायला लागतील. परंतु त्या दृष्टीने जे नियोजन आहे ते नियोजनाला त्याचे इम्प्लिमेंटेशन होऊन त्याला 1-1.5 वर्ष लागेल. त्याच्यानंतर मला पण असं खात्रीने वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण योग्य पद्धतीने वाहतूक कोंडी मुक्त आणि पाणीयुक्त, म्हणजे पाणी पण आलेलं असेल, पाण्याची पण व्यवस्था निरनिराळ्या माध्यमातून झालेली असेल, असं आपल्याला बघायला निश्चित मिळेल. आत्ता काही प्रमाणामध्ये लोकांना निश्चितपणे हा प्रॉब्लेम आहे कारण एवढी मोठी लोकसंख्या आता ठाण्यामध्ये राहायला आलेली आहे. पण वेळीच त्याचं कठोर नियोजन जर केलं तर ते आता करायला आम्हाला मोठं आव्हान आहे आणि ते निश्चितपणे आम्ही करू शकतो. आता मेट्रोचं काम आता थोडं राहिलेलं आहे, त्याच्यानंतर लेन्स वाढतील. मेट्रोचं काम चालू असताना लेन्स कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. अशा ज्या गोष्टी आहेत आणि मगाशी मी जे म्हटलं की ही जी कामं ठेकेदार करतात त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून बघणं आणि भ्रष्टाचार मुक्त आणि कुठल्याही प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम हे खपवून घेणार नाही अशी भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपण पुढे चाल केली तर निश्चितपणे याच्यावर आळा बसू शकतो. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाते कारण आता तुम्ही ठाणेकरांना आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या 1.5 वर्षांमध्ये ठाण्याचं जे स्वरूप आहे ते पालटलेलं दिसेल असा विश्वास तुम्ही ठामपणे व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता थोडंसं मी जरा फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला घेऊन जाते. खरं तर तुम्ही मला म्हटलात की टॅक्सेशन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही होतात, मात्र हे करत असताना तुम्ही कारसेवेमध्ये देखील होतात. त्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणीजी यांच्यासोबत देखील काम करण्याचा त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. काय आहे त्या कार सेवा मी 2दा केली आणि आता जरी ते युद्धस्य कथा रम्या आपण म्हणतो ना, पण त्यावेळेला फार ते कसं धोकादायक होतं ते आता विचार केल्यावर आम्हाला लक्षात येतं. कारण मुलायम सिंग सरकार होतं, त्यांचं सरकार होतं, त्यावेळेला पहिली कार सेवा झाली त्यावेळेला. परंतु 92ला जी कार सेवेला आम्ही गेलो त्यावेळेला कल्याण सिंगचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं केंद्रामध्ये होतं. आणि त्यावेळेला एक ईर्षा होती की ही 500 वर्षाची लढाई आहे आणि हा जो काही बाबरी ढाचा आहे, हा ढाचा जो आहे तो त्या ठिकाणी आपलं राम मंदिर असलं पाहिजे. आणि त्या कारसेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि अजूनही त्या आठवणी ज्या आहेत त्या निश्चितपणे. आणि आज तर जेव्हा ते मंदिर बघायला मिळतंय त्यावेळेला तर याची देही याची डोळा असं एक रूप. आता मध्यंतरी आम्ही गेलो होतो अयोध्येला, परंतु इट वॉज अ टफ टाईम. परंतु ती कारसेवा ही कामी आली असं म्हणायला हरकत नाही. आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनण्याचं आम्हाला एक मोठं भाग्य मिळालं. खरोखर राजकारणासोबत कलेची देखील तुम्हाला आवड आहे. तुम्ही नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. मी तर असं ऐकून आहे की तुम्ही शिवाजी महाराजांचा एक रोल करायला थेट 7 समुद्रापार फॉरेनमध्ये गेलेलात. नेमकं काय घडलं होतं? नाही, नाटकाची मी लहानपणापासून अमेचर ग्रुपमध्ये किंवा नाट्यसंस्थेमध्ये काम करत होतो. मधल्या काळामध्ये गॅप पडली. मी आमदार झालो त्यावेळेला हे स्वामी रामकृष्ण परमहंसांचा रोल माझ्याकडे आमचेच मित्रमंडळी घेऊन आले की तुम्ही केलात तर हे नाटक करू. आणि रामकृष्ण परमहंसांचं खरं म्हणजे मी भक्तच होतो. म्हणजे मी रेग्युलर
रामकृष्ण परमहंसाच्या मठामध्ये जाणारा असा होतो बरं. डिवोटी. मी सगळं वाचलेलं होतं आणि का कोणास ठाऊक माझ्या लक्षात आलं की बहुतेक ठाकूरजींचीच इच्छा दिसते की त्यांची सेवा मी या निमित्ताने करावी, म्हणून मी तो रोल जो आहे तो केला. खूप चांगलं चाललं नाटक. आमचं ढवळ सर, अशोक समे, सगळे पट्टीचे लोक त्या याच्यात होते. सगळे 150च्या वर प्रयोग झाले. लिम्का बुक रेकॉर्ड झाला. 40 तासामध्ये 11 प्रयोग झाले काय सलग. क्या बात आहे. हे एका मागे राजकारण आणि हे सगळं सांभाळून कसं आहे की आवड असेल तर तुम्हाला सवड काढता येते. आणि दुसरं म्हणजे माझा हेतू हा होता की हे मिशन म्हणून मी करत होतो की विवेकानंदांचा विचार या संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाच्या माध्यमातून सगळ्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे. आणि मी त्या नाटकामध्ये मानधन कधीच घेतलं नाही. हे प्रोफेशनल नाटक होतं, पण एकाही प्रयोगामध्ये मानधन मी घेत नव्हतो, कारण हे मिशन आहे आणि मिशन म्हणून आपण हे करावं. आणि आपण जे म्हणालात ते आम्ही मॉरिशसला कोकण मराठी साहित्य परिषदेची लोक आम्हाला तिकडे निमंत्रित केलं होतं साहित्य संमेलनाला. त्यावेळेला हा प्रयोग जो आहे स्वराज्याची निष्ठा हे नाटक, कारण मॉरिशसमध्ये मराठी आणि भारतीय जनता फार मोठी आहे आणि त्यांचं आपल्या देवावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर अतूट प्रेम आहे. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयोग तिकडे केला होता. आणि त्यावेळेला माझं भाग्य की मला महाराजांचा रोल करता आला. पण कसं वाटतं हे सगळं पाहून की एके ठिकाणी आपण हे असं करतोय आणि लिम्कामध्ये आपली रेकॉर्ड ब्रेक अभिनय तुम्ही करताय आणि त्यासोबतच इथं लोकांचे प्रश्नही मांडताय, त्यांच्यासाठी देखील आवाज उठवताय आणि पक्षाचे प्रश्न देखील मांडताय, पक्षातल्या कार्यकर्त्याच्या त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आवाज उठवताय. तो जे इतके तास पक्षासाठी म्हणून तो तिथं खर्च करतोय किंवा इतकी वर्ष एक डेडिकेशनने काम करतोय, तर त्याच्याही काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना देखील तुम्ही वाचा फोडताय. नाही, खूप हे खरं म्हणजे आम्ही करायलाच पाहिजे. जेव्हा आम्ही एक व्रत घेतलेलं आहे की समाजकारण आणि त्याच्याबरोबर राजकारण, शेवटी हे परिवर्तनाचं फार मोठं साधन आहे. सत्ता हे जसं आपण म्हणतो की सत्ता हे काही साध्य नाही आहे, हे साधन आहे. त्याच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब माणसाची तुम्हाला सेवा करायची ही एक फार मोठी संधी आहे. आणि ते आवडीने आपण त्याच्यामध्ये आल्यानंतर हे सर्वांगीण निर्णया क्षेत्रामध्ये ही माझी पूर्वीपासूनच आवडच होती. म्हणजे मी राजकीय क्षेत्रात यायच्या आधीपासूनची, मग स्पोर्ट्स असेल किंवा हे सामाजिक, आणि त्याच्यामुळे ते खूप मला आनंद वाटतो. आणि त्यामध्ये लोकांचा प्रतिनिधी म्हणून तर अधिक आपल्याला सक्षमपणे काम करता येतं. तुम्ही मगाशी म्हणालात की युतीची जडणघडण तुम्ही पाहिली, फार लवकर तुम्ही कमी वयात इथं पदार्पण केलं आणि सक्रिय होतात तुम्ही त्याही काळामध्ये ठाण्यामध्ये. आनंद दिघे यांच्यासोबत देखील आपले काही सहवासाचे क्षण खूप आपण व्यतीत केले असं मी ऐकून आहे. कशा होत्या त्या आठवणी? ते जिल्हा प्रमुख होते आणि माझ्या पक्षाचा मी जिल्ह्याचा प्रमुख होतो, अध्यक्ष होतो. तसं आम्ही एकाच नाक्यावर राहत होतो. बरं. टेंबी नाक्यावर 3 पिढ्या मी तिथे राहतो. त्यांनाही माझं सगळं कुटुंबाचा इतिहास भूगोल माहिती होता. आणि का कोणास ठाऊक एक व्यक्ती म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम होतं, धर्मवीरांचं. आणि आमचं खूप चांगली काय म्हणतात वेवलाईन पण जमत असे. वेगवेगळ्या पक्षातले असले आणि तशी कटुता पण नव्हती. कसं आहे की राजकारणामध्ये कटुता पण झटकन येऊ शकते, तर अशी कधीच नव्हती. म्हणजे ते असताना देखील आमची युती असायची, कधी नसायची, पण कटुता नसायची लगेच आमची. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं होतं की मॅन ऑफ डिव्होशन, मॅन ऑफ मिशन, आणि कुठलीही काही त्यांना पॉवर गेममध्ये न पडता देखील एक वेगळ्या प्रकारची त्यांची छबी जी आहे, क्रेज होती त्यांची, क्रेज होती. आणि त्याच्याकरता त्यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. आहे असं म्हणायलाही हरकत नाही. 24 तासापेक्षा 20 तास त्यांनी काम केलेलं. आणि ऑर्गनायझेशन करता असेल, समाजाकरता असेल, सर्व प्रकारचं. आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं असं रसायन की अशी पण लिडरशिप असू शकते
हे एक फार मोठं, आम्ही अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे शिकण्यासारख्या अशा होत्या. पण वैयक्तिक देखील खरे खूप चांगल्या पद्धतीने ते मिश्किल पण होते बरं. आणि छानपैकी फिरक्या पण घेऊ शकत होते. कसं आहे की अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स माणसाचं एक स्वतःचं एक आयुष्य असतं, स्वतःची एक माणसं असतात, स्वतःची जोडलेली माणसं असतात. तर त्या निमित्ताने निश्चितपणे भेट होते. तर त्यावेळेला याच्या व्यतिरिक्त देखील गप्पा मारता आल्या पाहिजेत अशा प्रकारचं ते रिलेशन असतं. आणि ते रिलेशन जे आहे ना ते आमचं निश्चितपणे त्या काळामध्ये आम्हाला होतं. धर्मवीर पाहिलात तुम्ही चित्रपट? धर्मवीर मी 2दा बघितला. बरं, कसा वाटला? अजून त्याच्यामध्ये पेरण्यासारखं खूप आहे. अनेक त्यांचे जे चांगले गुण आहेत की जे या पिढीला देण्यासारखे आहेत, पुढच्या पिढीला, की कशा पद्धतीने पॉलिटिकल आणि सामाजिक काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत की ते ज्या पद्धतीने करतो त्याच्यात आणखीन भर टाकू शकतो की त्यांच्याकडे जे अनेक गुण त्याच्यामधनं प्रदर्शित होऊ शकतात लोकांना आणि त्या लोकांना आत्मसात करता येण्यासारखं. कसं आहे की इतकी वर्ष आज एखादी व्यक्ती ज्यावेळेला स्मरणात राहते खरं, त्यावेळेला निश्चितपणे त्यांनी एक मोठं काम जे आहे ते केलेलं असतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते येऊ शकतं नवीन याच्यामध्ये. दिग्दर्शकांनी भेटलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटतं? तुम्ही दिग्दर्शक भेटलं तर मी पण अनेक चांगल्या चांगल्या त्यांचे गुण आहेत ते त्याला सांगेन. त्यांच्या निरनिराळ्या काम करण्याचे ज्या पद्धती आहेत त्याच्यामधनं जे त्यांनी समाजाला किती वेगवेगळ्या पद्धतीने चांगलं देऊ शकले ते सांगेन. तेही त्याच्यामध्ये लोकांना त्यांना अंतर्भाव करता येऊ शकतो. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की इतका काळ लोटला की तुम्ही इतकं सगळं पाहिलं. कुठेतरी तुमच्या एंट्रीला विधान भवनामध्ये उशीर झाला असं अनेक म्हणतात लोक. पण आता लोक असंही म्हणतायत की आता डिलिमिटेशन नंतर एंट्री थेट दिल्लीत व्हावी. आता जे आम्ही असे आहोत की पार्टी जे सांगते ते आम्ही करणारी लोक आहोत. पार्टीने सांगितलं आता इथे उभा राहा, इकडे उभं राहायचं. आमचा कोरा कागद आहे, त्याच्यावर जे लिहून देतील वरतून तर त्यांनी सांगितलं जिथे जायचं तिथे आम्ही काम करू. त्याच्यामुळे डिलिमिटेशनमध्ये निश्चित जागा वाढतील, मतदारसंघ वाढतील, अनेक लोकांना संधी त्याच्यामध्ये प्राप्त होईल. प्रशासन या दृष्टीनं देखील जरा बरं पडेल, कारण ठाणं हे वास्ट आहे, लोकसंख्या वाढती आहे. खरं आहे ते. आणि डिलिमिटेशनची वेळ मुदत आलेलीच आहे, त्यामुळे ते तर करायचंच आहे. पण अदरवाईज देखील पहिलं लोक जे येतात ते ठाण्यात येतात. त्यामुळे एवढा प्रचंड त्याचा पसारा वाढलेला आहे की त्या पसाऱ्याकरता त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याकरता वाढ ही होणं गरजेचंच आहे. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. नक्कीच. तर मला असं वाटतं एन्काउंटरमध्ये आज तुम्ही अनेक सडेतोड प्रश्नांना उत्तरं दिली. आपला मुद्दा आणि कार्यकर्त्याचा आवाज हा बुलंद ठेवत की स्वतंत्र लढलो असतो तर अधिक फायदा झालाच असता. आजही तुम्ही म्हणताय की जर मानाचं पान नाही मिळालं, योग्य सेवा जनतेची करता येत नसेल तर विरोधात देखील बसायला तुम्ही तयार आहात. आणि खरंच ज्या पद्धतीनं तुमच्यावर प्रेम करणारी लोक आहेत ते आजही म्हणतात की तुम्ही संयमी आहात, शांत आहात, पण तितकेच आपल्या मागण्यांसाठी ठाम देखील असता. आणि असाच तुमचा बुलंद आवाज हा ठाण्यामध्ये गरजत राहो अशा तुम्हाला अनेक शुभेच्छा. आणि डिलिमिटेशन नंतर तुमची पुढची वाटचाल ठाण्यातून देशातही व्हावी अशा देखील आपल्याला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात आणि आपली मतं मांडलीत त्याबद्दल अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलंय? हे चांगलं वाटलं. जे कसं आहे उगाच डुप्लिकेट माझ्याकडनं बोललं जात नाही. जे सत्य आहे ते बोललं तर कधीच वाटत नाही की काय विचारणार आहेत, काय बोलणार आहेत. आपण जे विचारतील ते जे आपल्या मनात आहे, अंतर्मनामधलं जे आहे ते मोकळेपणाने सांगणं, त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. आणि असंच एन्काउंटर वारंवार होत राहू निश्चितपणे त्याचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथं आलात. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.